नागपूर महानगरपालिकेची निवडणूक अगदी निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलेली आहेत. अगदी काही दिवस निवडणुकीला राहिलेले आहेत आणि जेवढेही उमेदवार आहेत ते नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत, त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न घेत आहेत. आता आपण जे आहेत नागपूर शहराच्या बऱ्याच महत्त्वाच्या प्रभागांपैकी प्रभाग नंबर 14 आहे आणि तिथे अनुभवी उमेदवार जे आहेत प्रगतीताई पाटील आहेत. कारण बऱ्याचदा त्यांचा नगरसेवक म्हणून नगरसेविका म्हणून त्यांचा अनुभव आहे. कशा प्रकारे या निवडणुकीच्या रणांगणात त्यांनी उडी घेतलेली आहेत पुन्हा एकदा आणि कशा प्रकारे मतदारांचे लक्ष ते वेधून घेणार त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, पुन्हा एकदा भाजपने संधी दिलेली आहेत, काय सांगाल? सर्वात प्रथम तर मी भाजपचे खूप खूप आभार मानते की त्यांनी माझ्यावर परत एकदा विश्वास टाकलेला आहे. आणि मी जेव्हाही आता प्रचारासाठी फिरते तेव्हा जनता भरघोस मला आशीर्वाद देताना दिसत आहे. कारण भारतीय जनता पार्टी नेहमीच विकासाचं काम करत आलेली आहे आणि त्याच मुद्द्यावरती आम्ही हा इलेक्शन लढत आहोत. ताई, प्रभागात तुम्ही फिरत आहात, काल देखील तुम्ही आपल्या फुटाळा वस्तीला फिरले. बऱ्याच नागरिकांच्या काही समस्या होत्या, त्यांनी त्यांच्याशी शेअर देखील केल्या. त्यांचा विश्वास तुमच्यावरच आहे, आम्ही वोट तुम्हालाच देणार आहे. मात्र मागच्या वेळेच्या काही समस्या अजूनही प्रलंबित आहेत, त्या तुम्हाला यंदा पूर्ण करायच्या आहेत. काय त्यांना सांगाल तुम्ही? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, नागपूरकरांना काय सगळ्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या प्रलंबित होत्या. 4 वर्ष झालं महानगरपालिकेमध्ये आमची बॉडी नसल्यामुळे कसं असतं, नागरिक आणि प्रशासन याच्यामधला जर दुवा काय असेल तर ते असतं नगरसेवक. पण गेली 4 वर्षापासून नगरसेवक नसल्यामुळे, तरीही आम्ही नगरसेवक नव्हतो तरी पण आम्ही सगळे काम करत होतो. पण ज्या प्रमाणात नागरिकांच्या समस्या सुटायला हव्या होत्या त्या प्रशासनाने सोडवलेल्या नाही आहेत, हे आम्हालाही माहिती आहे. आणि आता तेच आम्हाला पुढे आव्हान राहणार आहे की त्यांच्या राहिलेल्या समस्या ज्या आहेत त्या आम्हाला सोडवायच्या आहेत. पण पट्टे वाटपाचा एक विषय आहे आणि एक सिवरेज लाईन खूप जुनी झालेली आहे मॅडम शहरातली, त्या संदर्भात काय सांगाल? सिवर लाईनचा मोठा प्रोजेक्ट येतो आहे, सगळा प्लॅन बनलेला आहे नागपूर शहराचा, त्याच्यामुळे ते मोठं प्रमाणात काम होणार आहे. पट्टे वाटप जवळजवळ 40% पट्टे वाटप झालेलं आहे, काही एरियातलं राहिलेलं आहे तर ते पण होणार आहे. कारण ते सगळीकडे कलेक्टर ऑफिसला ते प्रोसेस चालू आहे. काही लोकांनी डिमांड भरायला पण काही लोक तयार नसतात, तर ते डिमांड त्यांच्याकडनं आम्ही भरून घेतोय. परवा घरोघरी जाऊन सदर गोंडपुरामध्ये आम्ही घरोघरी जाऊन त्या लोकांना बाहेर काढून त्यांच्याकडनं डिमांड भरून घेतले आणि त्यांना पट्टे वाटप केले. मरियमनगरमध्ये पट्टे वाटप केले, तेलंखेडी मराठोलीमध्ये पण आता काही झाले, काही प्रलंबित आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी हे काम चालू आहे. पण सर्व समाजाच्या लोकांमध्ये तुमची लोकप्रियता जी आहे ती अत्यंत प्रचंड आहे, त्या संदर्भात काय सांगाल? भारतीय जनता पार्टी काम करत असताना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. ती कधीही जातीपातीवर मी जात नाही आणि भारतीय जनता पार्टीही जात नाही. त्याच्यामुळे प्रत्येक समाजाला कसं आपल्याला न्याय देता येईल यासाठी आम्ही सतत काम करत असतो. मॅडम, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भाजप हा बहुजनांचा पक्ष नाही आहे किंवा बहुजन भाजपाला वोट देत नाहीत, अशा प्रकारचा एक नॅरेटिव्ह सतत विरोधकांकडून पसरवला जातो. त्या संदर्भात काय सांगाल मॅडम? नाही, असं काहीच नाही आहे की बहुजनना हे देत नाहीत. भरघोस तुम्ही पाहताय महाराष्ट्रामध्ये आमची सरकार आली आहे, तर त्यांनी मत दिल्याशिवाय सरकार आली आहे का? सर्व समाजांनी आम्हाला मतदान केलेलं आहे, त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये विधानसभा आम्ही जिंकू शकलो. फक्त लोकसभेमध्ये जो आम्हाला थोडंसं अपयश आलं ते म्हणजे जे चुकीचा प्रचार करण्यात आला की संविधान बदलतंय. पण संविधान बदलण्याचं काम जर आतापर्यंत कोणी केलं असेल तर ते फक्त काँग्रेसने केलं आहे. भारतीय जनता पार्टीने नेहमीच संविधानाचा सन्मान केला आहे आणि ही लोकशाही संविधानावर उभी आहे, त्यामुळे आम्ही संविधानाचा सन्मानच करतो नेहमी. मॅडम, नागरिक जे आहेत ते पुन्हा एकदा तुमच्यावर भरोसा दाखवणार आहेत, कशा प्रकारची ब्लूप्रिंट आखणार आहेत तुम्ही पुन्हा एकदा समाजसेवेसाठी म्हणून? समाजसेवेमध्ये मला महिलांना रोजगार, युवकांना रोजगार, मुलींचं शिक्षण, हेल्थ कॅम्प. कारण आज पाहताय की कॅन्सरसारखा जो रोग आहे त्यांनी बाहेर खूप मोठ्या प्रमाणात कोंड काढलेला आहे, तर त्याला जर आपल्याला थांबवायचं असेल तर कॅम्प घेणं अतिशय गरजेचं आहे. लोकांमध्ये त्यांना थोडंसं शिक्षित करायला लागेल, कारण कॅन्सर म्हटलं की ते लोक चेकअपला पण येत नाहीत. हाही मोठा प्रश्न असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना बाहेर काढणं, त्यांचं चेकअप करणं हे माझ्या पुढे आव्हान राहणार आहे. अगोदर देखील तुमच्याकडे संधी होती, आता पुन्हा एकदा संधी तुम्हाला मिळणार आहेत. कुठले कामं शिल्लक राहिले असं तुम्हाला वाटते जे पूर्ण करायचे आहेत? काही सिवर लाईन चेंज करायच्या आहेत, काही छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये काही रस्त्यांचे कामं करायचे आहे,
जास्त काही कामं शिल्लक राहिलेले नाहीत. आपण पाहताय की माननीय गडकरी साहेब आणि माननीय देवेंजींनी सगळ्याच नागपूर शहराला सिमेंट रोड दिले, डांबरीकरण दिलेलं आहे. शिवर लाईनचा तर मोठा प्रोजेक्टच आता बनवलेला आहे, प्लॅन बनवलेला आहे पूर्ण. बाकी समाज भवन, प्रत्येक समाजाला भवन दिले गडकरी साहेबांनी. ग्राउंड तुमचे नूतनीकरण झालेलं आहे, त्या ग्राउंडवरती आज हजारो मुलं खेळताना आपल्याला दिसत आहेत. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आज कितीतरी लोक सांस्कृतिक क्षेत्रात पुढे येताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामुळे विकास म्हणजे मला वाटतं 80% विकास झालेला आहे. जो काही छोटा मोठा वस्त्यांमध्ये शिवर लाईनचा काही प्रॉब्लेम, चेंबरचा काही प्रॉब्लेम, ते छोटे छोटे कामं राहिलेले आहेत, ते आता आम्ही करून घेऊ. उच्च शिक्षणासाठी म्हणा किंवा स्पर्धा परीक्षांसाठी एखादी ई लायब्ररी परिसरात असावी अशा प्रकारची लोकांची मागणी आहे. त्या संदर्भात काय सांगा? नक्कीच. कारण आता आपण पाहिलं असेल की दयाशंकर तिवारीजींनी आपल्या त्या साईडला जी लायब्ररी बनवली त्यालाच धरून आम्ही पण पश्चिम नागपूरमध्ये एक लायब्ररी बनवणार आहोत. आता फुटाळ्यामध्ये पण एक लायब्ररीचा आमचा प्लॅन आहे, छोटी लायब्ररी. कारण तिथल्या मुलांना ती वस्ती असल्यामुळे तिथे मुलांना काही सगळे पुस्तकं वगैरे अवेलेबल होत नाहीत. तर त्यासाठी त्याही एरियामध्ये, असं प्रत्येक एरियामध्ये लायब्ररी बनवण्याचा आमचा हा आहे. शेवटचा प्रश्न मॅडम, प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल, काय सांगाल? नागरिकांना मी आवाहन करू इच्छिते की आपण आता 15 तारखेला मतदान करताना इकडे तिकडे न पाहता विकासाची पार्टी जी आहे, ज्यांनी आत्तापर्यंत भरघोस विकास केलेला आहे. आपण 2014च्या अगोदरचा भारत पाहिलेला आहे आणि 2014 नंतरचा भारत आणि महाराष्ट्र पण पाहिलेला. ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी काम करताना आपल्याला दिसतंय, तर सगळ्या नागरिकांना मी विनंती करेन की भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहा. कुठल्याही चुकीच्या किंवा अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी राहू नका. तुमचं मत वाया जाईल, आपलं मत वाया घालवू नका. भारतीय जनता पार्टीचाच महापौर नागपूर शहरात राहणार असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. तर या होत्या प्रभाग क्रमांक 14च्या भाजपच्या उमेदवार प्रगतीताई पाटील, ज्यांनी सांगितलं की कशाप्रकारे त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी ब्लूप्रिंट आखलेले आहेत, कशाप्रकारे त्यांचं विजन या प्रभागाच्या विकासासाठी असणार आहे, कशा प्रकारच्या नवीन नवीन योजना त्या या प्रभागासाठी आणणार आहेत. त्यामुळे आता तुम्हाला प्रभागातील नागरिकांना हे ठरवायचं आहे की त्यांनी आपला नगरसेवक म्हणून कुणाला निवडायचं आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर.